नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. सकाळचे 7 वाजतात आणि या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमी आहे युद्धासंबंधीची. खामेनींसह 48 नेत्यांना ठार केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलेला आहे. इराणवरती B-2 बॉम्बर्सनं 2000 बॉम्ब टाकल्याची ट्रम्प यांनी माहिती दिलेली आहे. तर इराणची 9 जहाजं देखील नष्ट केलेली आहेत अशी देखील माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे. तर इराणच्या सैन्यानं शरण यावं, अन्यथा मृत्यू हा निश्चित आहे असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिलेला आहे. इराण विरुद्धचा संघर्ष हा अजून 4 आठवडे चालेल असं देखील ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेनं इराणवरती केलेल्या या हल्ल्यासंबंधीची ही सगळी माहिती दिलेली आहे आणि एक प्रकारे इशारा देखील दिलेला आहे. तर बघूया युद्धासंबंधीचे आणखी अपडेट्स ग्राफिक्सच्या माध्यमामधून. अमेरिकन जवानांच्या मृत्यूचा बदला घेऊ अशी ट्रम्प यांची धमकी आहे. इराणच्या प्रत्युत्तरात इस्रायलमध्ये 9 जवान ठार झालेत तर 3 अमेरिकन जवानही ठार झालेले आहेत. जगभर कच्चं तेल महागलं. प्रति बॅरेल किंमत ही $72 वरून $90 वरती पोहोचलेली आहे. तर जगभरामध्ये 2000 विमानं रद्द झालेली आहेत आणि भारतातली 350 विमानं रद्द झाली आहेत. लेबनॉनची इराणच्या बाजूने युद्धामध्ये उडी आहे तर इस्रायलवरती हल्ला. पाकमध्ये अमेरिकन वकिलातील घुसणाऱ्या 22 आंदोलकांचा मृत्यू झालाय. पाकिस्तानात अमेरिकेविरोधातील आंदोलनामध्ये 200 जण जखमी झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची इस्रायलच्या नेत्यानाहूंशी बातचीत झालेली आहे. त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. इराणमध्ये 1000 ठिकाणी हल्ले झाले. अमेरिकन लष्करानं ही माहिती दिलेली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 165 ठार अशी इराणी मीडियाची माहिती आहे. इस्रायलकडून युद्धासाठी आणखी 1 लाख सैन्य हे तैनात करण्यात आलंय. तर युद्धासंबंधीचे हे सगळे अपडेट सध्या समोर येत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.